नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला एका कॅफेमध्ये गेलेली असते. तर त्या कॅफेमध्ये तिने राहुल आणि रोहिणीला पाहिलेलं आहे. नक्की काय झालेलं आहे, कशामुळे राहुल आणि रोहिणी तिला तिथं दिसतात, जेव्हा तिला ते तिथं दिसतात तेव्हा पुढे काय होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर कला अद्वैतने एक भन्नाट अशी युक्ती वापरलेली आहे आणि तो जो फाटलेला कागद होता, म्हणजे ग्रंथातील जो कागद रोहिणीने मेन जे पेज होतं ते फाडलेलं होतं, ते पेज कला आणि अद्वैत यांनी जोडलेलं आहे आणि तेही भन्नाट अशा युक्तीने. म्हणजेच त्यांनी सुरुवातीला तो जो कागद असतो तो वरची अक्षर बघून जुळवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्यांच्या लक्षात येतं की नाही, हा जो कागद आहे तो अक्षर बघून नाही तर चित्र बघून जोडला पाहिजे. आणि त्यानंतर कला आणि अद्वैत ते जोडतात. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे कला आणि अद्वैत दोघंही लाडू बनवत असतात. अद्वैतला मात्र लाडू बनवताना ते जमतच नसतं. त्याला कळत नसतं की हे सगळं काय होतंय आणि असं का घडतंय. त्याला लाडू बनवताना ते लाडू त्याचा बसतच नसतो. त्यावेळेस अद्वैत मात्र विचार करत असतो की हे सगळं काय झालंय आणि असं काय होतंय. म्हणून अद्वैत चिडचिड करत असतो. तेव्हा कला म्हणते, अरे चांदेकर, एक साधी गोष्ट आहे, तुला माहिती आहे का, मला सांग, लहान असताना चिकणमातीचे गोळे कधी केलेले आहेत का तू. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की हो, केलेले आहेत, असं अद्वैत तिला सांगत असतो. तेव्हा म्हणते, अगदी तसंच आहे चांदेकर, कारण तू बघ ना, विचार कर, म्हणजे अगदी आपण लहान असताना ज्या पद्धतीने गोष्टी घडायच्या ना, अगदी तसंच करायचं आहे. मग आपण अंदाज घेत घेत ते गोळे जे आहेत ना ते तयार करत असतो. मग तसंच आत्ताही करायचं आहे. अंदाज घेत घेत हा लाडू आहे तो वळायला घ्यायचा. मी दाखवते तुला, त्या पद्धतीने सुरुवात कर, असं अद्वैतला ती सांगत असते. तेव्हा ज्या पद्धतीने कला सांगत आहे अगदी त्याच पद्धतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग दोघंही त्या पद्धतीने आता ते लाडू बनवायला सुरुवात करतात. तेव्हा कला अद्वैतला म्हणते की चांदेकर, तुला माहिती आहे का, जेव्हा ना तू असा चिडलेला असतो ना तेव्हा तुझे गाल आहेत ना ते सुद्धा त्या लाडवासारखे गोल झालेले असतात आणि तू खूप गोड दिसतोस त्यावेळेस, अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. आणि मग अद्वैतला आता लाडू बनवता येतो आणि अद्वैत तो लाडू सर्वांना दाखवत असतो. अद्वैत मात्र जाम खुश झालेला असतो. त्याला तो लाडू बनवता आलेला आहे, या गोष्टीचा आनंदही त्याला झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अद्वैत सगळ्यांना तो लाडू दाखवायला सुरुवात करतो, कारण त्याने तो लाडू बनवलेला आहे. तो सगळ्यांना सांगतही असतो की हो, हा जो लाडू आहे ना तो छान असा झालेला आहे, सगळ्यांना तो दाखवतो, फायनली मला जमलेला आहे. तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो की हे बघ, हे असंच आहे, म्हणजे ज्या पद्धतीने मी तुला काही गोष्टी समजून सांगत असतो त्याच पद्धतीने तूही मला काही गोष्टी समजून सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच हे सगळं घडू शकलेलं आहे, असं त्या दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर अद्वैत तो लाडू बनवायला घेतो आणि तो लाडू बनवून झाल्यानंतर तो सगळ्यांना आवर्जून दाखवतो. सगळेजण पाहत असतात. सगळ्यांच्या लक्षात येतं की छान पद्धतीने हा लाडू अद्वैतने वळलेला आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अद्वैत आणि कला दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की नक्की काय गोंधळ झालेला आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत, हे त्यांच्या दोघांच्याही लक्षात आलेलं असतं. ते दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आणि त्याचबरोबर अद्वैत कलाला म्हणत असतो की खरंच, म्हणजे नात्याचंही असंच आहे आणि काही झालं तरी त्या दोघांचं जे नातं आहे ते किती छान पद्धतीने जुळलं जात आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं आपल्याला पाहायला मिळत असतं. तर इकडे सरोज रजनी दोघीही खुश आहेत, कला अद्वैत खुश आहेत आणि त्या दोघांचंही छान असं सगळं बोलणं चाललेलं आहे. ते ऐकून दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. आबा पण म्हणत असतात की जमला की रे अद्वैत तुला लाडू, आणि त्याचबरोबर अद्वैतला ते पाहून बोलत असतात. त्याचबरोबर इकडे तिथे आलेला असतो तो म्हणजे सोहम आता सगळ्यांना सांगायला सुरुवात करतो. सोहम म्हणत असतो की आत्ता सगळी तयारी बाहेरची झालेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला आता पुढे काय करायचं आहे ते ठरवायचं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे आता सगळे सोहमकडे पाहून पण खुश असतात, कारण सोहम पण जेव्हापासून अनामिका गेलेली आहे तेव्हापासून सोहम सुद्धा जाम खुश झालेला आहे.
तो खूप आनंदी राहतो. तेव्हा कला अद्वैतला म्हणू लागते की चांदेकर, तुझ्या लक्षात आले का, बघ ना, सोहम ना सध्या खूप खुश असतो. त्याला ना खूप म्हणजे मी आनंदी पाहते. जेव्हापासून अनामिका गेले ना तेव्हापासून तो खुश आहे. म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही असं तो राहतोय. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो बरोबर आहे, पण हे सगळं जे काय आहे ना ते असं नको आहे व्हायला, असं अद्वैत इकडे सांगत असतो. तेव्हा मात्र कला आणि त्याचबरोबर अद्वैत, तेव्हा कला म्हणते की मला काय वाटते माहिती आहे का चांदेकर, हीच संधी आहे, तू एकदा सोहमशी या सगळ्या गोष्टी बोलून घे, म्हणजे पुढे काय करायचं ते बघूया. असं त्यांचं दोघांचंही बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे कलाने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने हे बोलणं जे आहे ते सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर ते दोघंही एकमेकांशी बोलत असतात. आणि मग इकडे सोहम आता आकाशकंदील बनवायचा आहे त्याच्यासाठी रूममध्ये गेलेला असतो. सोहम आकाशकंदील बनवण्यासाठी रूममध्ये गेलाय, तर अद्वैत त्याच्या मागे येतो आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात करत असतो. तेव्हा मात्र अद्वैत तिथं आलेला पाहून अद्वैत म्हणतो, मी काही मदत करू का, म्हणजे माझ्याकडून काही मदत होऊ शकते का, असं अद्वैत विचारतो. आणि तेव्हा मात्र इकडे सोहम सांगू लागतो की नाही नको रे दादा, काही गरज नाही आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की बरोबर आहे, कशाला आमची गरज लागेल, कारण तुम्ही क्रिएटिव्ह माणसं आहात ना, आणि मग आमची गरज कशासाठी लागणार ना, आम्हाला काय जमणार आहे तुमच्यासारखं, असं म्हणत अद्वैत त्याला चिडवत असतो. तेव्हा मात्र इकडे सोहम म्हणतो की तसं नाही रे, पण मला असं वाटतं की नको आहे सध्या, म्हणून म्हटलं मी. हे बोलणं अशा पद्धतीने दोघांचं चाललेलं असतं. दोघंही खूप खुश असतात. अद्वैतही इकडे खुश असतो आणि सोहमवरच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो सुद्धा अद्वैतला स्पष्ट दिसत असतो. म्हणजे अगदी कलाने सांगितलेलं आहे ना तशाच पद्धतीने. म्हणजे हे दोघंही सोहम आता अनामिका गेल्यापासून खुश आहे ही गोष्ट लक्षात आलेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की सोहम, बोलायचं होतं मला तुझ्याशी. तेव्हा सोहम लगेच म्हणतो की अनामिकाबद्दल ना, असं सोहम डिरेक्टली बोलल्यावर अद्वैतच्याही लक्षात येतं. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, त्याचबद्दल बोलायचं आहे. तेव्हा सोहम म्हणतो की नाही, तसं काही मला वाटत नाही आहे दादा, असं सोहम बोलायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की ऐकून तरी घे माझं, म्हणजे नक्की काय. तेव्हा सोहम म्हणतो की कसं आहे माहिती आहे का दादा, म्हणजे ती कशी आहे ना तुला माहिती आहे. मला असं वाटलं होतं की ठीक आहे, आता लग्न झालं आहे, आम्ही एकमेकांना समजून घेऊ, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. पण नाही, घडतंय मात्र वेगळंच. कारण अनामिकाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतंय. तिला कधीच कुणाबद्दल असं काहीच वाटत नाही आहे. ती अनामिका जी आहे ना ती पहिल्यांदा वेगळं वागत होती आणि आता मात्र ती वेगळं वागते. तिच्या डोक्यात वेगळ्याच गोष्टी घडत आहेत. कारण तिला प्रत्येक वेळेस तिच्या म्हणण्याप्रमाणे गोष्टी हव्या होत्या आणि त्या पद्धतीने घडतही होतं. परंतु अचानक तिच्या मनातले विचार चेंज होतात आणि ती वेगळ्या पद्धतीने वागायला सुरुवात करते. असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मग अद्वैत म्हणतो तुला नक्की म्हणायचं आहे काय. तेव्हा तो म्हणतो की का, असं नाव सांगणार असतो आणि पुन्हा थांबतो. तेव्हा अद्वैत म्हणतो म्हणजे काय झालं, तू आता काहीतरी बोलत होता, बोल सोहम तू बोल, असं अद्वैत त्याला सांगत असतो. तेव्हा मात्र सोहम म्हणतो नाही रे दादा, राहू दे, असं काही नाही आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत त्याला समजवत असतो, नाही सोहम, तू बोल मनापासून, तुझ्या मनात काय चालू आहे ना ते कळू दे मला, अशा पद्धतीने अद्वैत त्याला सांगत आहे. आणि मग मात्र सोहम आता बोलायला सुरुवात करतो. इकडे काजल भाजी घ्यायला दुकानात तिथे गाड्यावरती थांबलेली असते. तेव्हा ते भाजीवाल्या दादांना ती विचारते, ही जुडी कितीला आहे मेथीची. तेव्हा ते सांगू लागतात की ही मेथीची जुडी आहे ना 60 रुपयाला आहे. तेव्हा काजल म्हणत असते, अहो काय सांगताय तुम्ही, एवढा दर असतो का, असं म्हणत काजल बोलत असते. अहो एवढ्या काय भाज्या महागलेत का, असं काजलचं अगदी नॉर्मली बोलणं चाललेलं असतं. पण तेव्हा मात्र घडतं वेगळंच. कारण काजल जे बोलत आहे त्या व्यक्तीची जी बायको आहे ती बाजूने पाहत असते. काजल त्यांच्याशी हसून खेळत बोलत असते. काजलचा तो मूळ स्वभाव आहे. काजल मनात राग नाही ठेवत, अगदी छान सगळ्यांशी मिळून मिसळून बोलत असते. आणि तेव्हा मात्र घडतं असं की त्या भाजीवाल्याची जी बायको आहे ती लांबून पाहत असते. इकडे कला विचार करत आहे. कला म्हणते की सोहम बरोबर चांदेकरचं एकदा बोलणं झालं की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि पुढे काय होणार आहे त्या गोष्टींची सुद्धा आपल्याला व्यवस्थित कळेल, नक्की काय घडणार आहे, असं हे बोलणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर त्यांच्या बदल कलाच्या डोक्यात विचार सुरू झालेला असतो. इकडे अद्वैत सोहमला म्हणत असतो, बोल ना, नक्की काय झालंय, तुला काय म्हणायचंय सोहम, नक्की काय प्रॉब्लेम आहे, असं अद्वैत विचारू लागतो. तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की दादा तुला सांगू का, मला ना माझ्यासाठी परफेक्ट काजल वाटत आहे.
सोहम अद्वैतला म्हणू लागतो की नाही रे दादा, थांब जरा, तसं काही नाही आहे. पण अद्वैत मात्र म्हणत असतो की नक्की काय झालंय सांग एकदा मला. मग सोहम बोलायला सुरुवात करतो. दादा तुला माहिती आहे का, काजल आणि मी म्हणजे आमची मैत्री ना एकमेकांच्या पाठीवर थाप मारण्यापासून मित्रापासून जी सुरू झाली ती इथंपर्यंत पोहोचली. मी काजलला तेव्हा विचारलं होतं, पण काजलच्या अंगावर घरची जबाबदारी होती, तेव्हा काजलने मी लग्नाचा विचार करत नाही अशा पद्धतीने मला उत्तर दिलं. परंतु गोष्टी अशा घडत होत्या. काजलने मला नकार दिला तरीही मी काजलबरोबर मैत्री जपत होतो. पण जेव्हा आमचं लग्न होतं, म्हणजे माझं आणि अनामिकाचं, त्या दिवशी काजलला तिच्या प्रेमाची जाणीव झाली आणि काजलने ते व्यक्तही केलं. परंतु गोष्टी कशा घडल्या तुझ्या लक्षात येतंय का? कारण कोणाला काहीच कळत नव्हतं. पण अचानक अनामिका माझ्या आयुष्यात कधी आली. अनामिकेला मी आवडायचो, परंतु हे सगळं का घडत गेलं, कसं घडत गेलं, मला कुठल्याच गोष्टींचं काहीच माहीत नाही आहे, असं तो बोलत असतो. इकडे तर इतकं भाजी घ्यायला काजल तिथं उभी असते. त्या भाजीवाल्याची बायको तिथे येते, काजलचा हात पकडते आणि म्हणते, काय चालले गं, तुला ना लोकांचे नवरे पळवण्याची सवयच आहे, या पद्धतीने तू बोलायचं नाही, असं म्हणत काजलवर आवाज चढवून वाटेल त्या भाषेत ती बोलायला सुरुवात करते. काजल म्हणत असते, अहो मी काय केलंय, मी काहीच नाही केलेलं. तो भाजीवालाही शॉक झालेला असतो. तो म्हणत असतो की काय घडतंय नक्की, म्हणजे माझी बायको अशी का वागते अचानक, हा प्रश्न त्यालाही पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र तो भाजीवाला इकडे बोलत असतो आणि त्याचबरोबर इकडे ती बाई जी आहे ती काजलचा हात पकडते आणि तिला म्हणायला लागते की तुझी काय लायकी आहे ना ते सगळ्यांना माहिती आहे, अख्ख्या कोल्हापुरात सगळ्यांना कळलेलं आहे. काजलला कळायचंच बंद होतं. हे सगळं काय घडतंय, हे सगळं माझ्याबद्दल का बोललं जातंय, हा प्रश्न काजलला पडलेला असतो. काजल मात्र म्हणत असते की हे सगळं काय आहे, माझ्याबद्दल का बोलतायत हे असं असं म्हणत काजल बोलत असते. इकडे सरोज त्याचबरोबर सगळेजण लाडू बांधत आहेत आणि आता रोहिणीच्या डोक्यात प्लॅन सुरू होतो. हे सगळेजण लाडू बांधण्यात गुंतलेले आहेत, तर आपल्याला पुढे काहीतरी केलं पाहिजे असा विचार रोहिणी करत असते. तेव्हा मात्र कला तिच्या डोक्यात वेगळेच विचार सुरू आहेत. आता चांदेकर एकदा बोलला आणि ते ग्रंथातलं पान जे आहे ते व्यवस्थित झालं की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित करू शकू. आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं त्यांचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे अद्वैतसुद्धा सोहमला बोलतं करत असतो. सोहमला म्हणत असतो की हे बघ, काहीही झालं तरीही काही गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने झाल्या पाहिजेत, असं हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि मग अद्वैत आणि सोहम दोघंही बोलत असतात. आणि त्याचबरोबर सोहम म्हणत असतो की काजल कशी आहे माहिती आहे का, म्हणजे तिला ना मी काहीही केलं तरीही तिला एवढं काही वाटणार नाही, ती कधी जज नाही करणार रे. पण अनामिकाचं उलट आहे, मी काहीही केलं तरी अनामिकाला ते पटतच नाही आहे. तुला माहिती आहे का, जेव्हा माझ्या हातात दादा काही नव्हतं ना, तेव्हा काजलने त्या कॅफेवाल्याशी बोलून तिथे माझे जे पेंटिंग्स आहेत ना त्याचं एक्झिबिशन भरवलं होतं आणि ती माझ्यासाठी काहीही करायला तयार असायची, म्हणजे अगदी काहीही. मी कुठल्याही गोष्टी केल्या तरीही तिला असं कधीच वाटलं नाही आहे की ह्या सगळ्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत. इकडं काजलचे जे बाबा असतात, म्हणजे कलाचे बाबा, ते पाहतात, म्हणतात काय झालं नक्की, कसला गोंधळ आहे, काय चालू आहे हे सगळं, असं ते पाहत असतात. तेव्हा ते तिथं जातात आणि बोलायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र काजलला ती बाई वाटेल त्या शब्दात बोलत असते. आणि त्याचबरोबर ते म्हणत असतात, अहो तुम्ही काय बोलताय, माझ्या मुलीबद्दल बोलताय, तुम्हाला कळतंय का, तुमच्या लक्षात येतंय का, तुम्ही काही कसं बोलताय, असं म्हणत ते बोलायला सुरुवात करतात. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते की हो, तुमची मुलगी कशी आहे ना तुम्हाला माहीत नसेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हिला सवय लागलेली आहे लोकांचे नवरे पळवायची, संसार तोडायची, आणि तुमच्या मुलीमुळेच हे सगळं झालेलं आहे, अख्ख्या कोल्हापुराला माहिती आहे. हे बोलल्यानंतर काजलचे बाबा म्हणतात की नाही हो, तुम्ही काही काय बोलताय, आमची मुलगी तशी नाही आहे, माझी मुलगी तशी नाही आहे, असं ते बोलत असतात. काजलला कळत नसतं. काजल म्हणत असते की बाबा हे सगळं काय घडतंय आणि ते एवढ्या वाईट भाषेत माझ्याबद्दल का बोलतायत, हा प्रश्न काजलला पडलेला असतो. आणि काजल बाबांना विचारत असते. काजल डिस्टर्ब झालेली असते. काजल म्हणते, मी तर भाजी घ्यायला गेले होते ना, दुसरं असं काहीच नाही घडलेलं, मी काहीच चुकीचं नाही केलेलं, असं काजल सांगत असते. तेव्हा बाबा म्हणत असतात की शांत हो बाळा, तसं काही नाही झालेलं, असं बाबा तिला समजवत असतात. पण काजलला कळतच नसतं की हे सगळं काय घडतंय, म्हणजे माझ्या बाबतीत असं काय होतंय, मी काय केलेलं आहे, मी कोणाला त्रास दिलेला आहे, हा प्रश्न काजलला पडलेला असतो. आणि काजल मात्र त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते. बाबा तिला समजवत असतात, परंतु
काजलच्या मात्र गोष्टी लक्षातच येत नाहीत. नक्की काय घडतंय, कशा पद्धतीने घडतंय हा विचार चालू असतो. इकडे सोहम मात्र काजलबद्दल भरभरून बोलत असतो. अद्वैत म्हणतो अरे पण, तेव्हा सोहम म्हणतो की नाही, मला नाही माहिती अनामिकाचं आणि माझं लग्न कसं झालं किंवा काय झालं याच्याबद्दल मी काहीच नाही सांगू शकत आहे, मला काहीच कळत नाही आहे असं सोहम सांगत असतो. कारण अनामिकाला मी आवडायचो, पण माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच नव्हतं. ठीक आहे, लग्न झालं म्हणून मी मान्यही केलं, तिच्याबरोबर संसार करूया म्हटलं, पण अनामिका कशी आहे तुमच्या लक्षातच येत नाहीये. अनामिकाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं आणि अनामिका वेगळ्याच पद्धतीने वागत असते, वेगळ्याच पद्धतीने वावरत असते. तिच्या डोक्यात ज्या गोष्टी सुरू असतात त्या तिलाच कळत नाही. तिला फक्त एवढंच माहिती असतं की इकडे सोहमला आपण चुकीचं ठरवायचं, सोहमशी चुकीच्या पद्धतीनं वागायचं, एवढंच अनामिकाच्या डोक्यात असतं. असं इकडे सोहम अनामिकाबद्दल सांगत असतो. संगीताला एक फोन आलेला असतो, कारण काजलसाठी स्थळ आलेलं असतं, त्याबद्दल संगीता फोनवरती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे संगीता पाहते तर कलाचे बाबा आणि काजल तिथं आलेले असतात. कारण मुलगा वयाने मोठा आहे आणि त्यांच्या दोघांमध्ये अगदी 10 वर्षाचं अंतर आहे, म्हणून तिने लग्नाला नकार दिलेला असतो. तेव्हा बाबांना ती विचारते हो काय झालं आणि काजल अशी का. तेव्हा बाबा सांगू लागतात की अगं बाजारात आता असं झालं, काजल आपली भाजी घ्यायला गेले होते आणि तिथं गेल्यानंतर तिथल्या त्या बाईने तिला वाटेल त्या भाषेत बोललेली आहे. संगीताला टेन्शन येतं, संगीता काहीच नाही बोलत आणि डायरेक्ट जाते आणि फोन लावते आणि फोनवर तिथं सांगू लागते की आमच्या ह्यांना विचारलं मी, ते तयार आहेत, स्थळ कोल्हापूरच्या बाहेरचं आहे ना, मग काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही तयार आहोत या गोष्टींसाठी, असं हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कलाचे बाबा विचार करतात की हिला काय झालं अचानक, ही काय असं बोलतीये. इकडे अद्वैत मात्र म्हणत असतो की पण मला एक कळत नाही आहे सोहम, की या गोष्टी अशा घडलेल्या आहेत, हे सगळं मलाही माहिती आहे, तुलाही माहिती आहे, मग अनामिकासोबत लग्न का केलंस, मग मला सांग हे सगळं करायची गरज का पडली, का तुला वाटलं की अनामिकासोबत लग्न करावं. तो म्हणतो की ते कसं घडलं, काय घडलं मला नाही माहिती, खरं तर तो अनामिका आणि राहुल या दोघांचा डाव असतो, म्हणून तर सोहमच्या लक्षात येत नाहीये की कशा पद्धतीनं घडलेलं आहे. सोहम जेव्हा नशेत होता तेव्हा त्याच्याकडून प्रेमाची कबुली घेतली गेली आणि तो व्हिडिओ राहुलने सगळ्यांना दाखवला, म्हणून या गोष्टी घडलेल्या होत्या. आणि त्याचबरोबर इकडे कोणाच्या लक्षातही आलेलं नव्हतं. जेव्हा आत्ता मंगळागौरच्या खेळाचा कार्यक्रम झाला तेव्हा लक्षात आलं की काय झालेलं होतं आणि कसं झालेलं होतं. त्याच्या आधी कोणाला काहीच माहिती नव्हतं की गोष्टी कशा पद्धतीने घडत गेलेल्या होत्या. इकडे रोहिणी कला आणि अद्वैत यांच्या रूममध्ये पोचलेली असते आणि ती म्हणत असते की फायनली हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा आता आपल्याला एक पान खराब करून चालणार नाही, तर या ग्रंथातली बाकीची पानं सुद्धा खराब करावी लागणार आहेत, तरच खरी मजा येणार आहे. नाहीतर या चांदेकरांचे संसार जोडायला या दोघांनाही वेळ लागणार नाही, अशा पद्धतीने रोहिणी बोलत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की रोहिणी म्हणत असते की नाही, आता हा ग्रंथ जो आहे तो उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत राहणार नाही, अशा पद्धतीने तिचं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर कला आता लाडू झालेले असतात, ती सुवर्णाला सांगते की सुवर्णा हे सगळे जे लाडू आहेत ना, तू व्यवस्थित 2 डब्यांमध्ये भरून ठेव, कारण एकत्र ठेवले तर ते फुटतील, त्यामुळं 2 डब्यांमध्ये भरून ठेव आणि मग बघूया काय करायचं आहे ते, असं ती सांगते आणि आता निघालेली असते. त्याचबरोबर इकडे आता पाहायला मिळतं की रोहिणी पटकन पाण्याचा जग घेतलेला असतो आणि तिच्या डोक्यात एकच असतं की एकदा का त्या ग्रंथावरती पाणी ओतलं, त्याचा लगदा झाला की मग मात्र ते कला आणि अद्वैत ते वाचूच शकणार नाही, अशा पद्धतीने तिचा विचार चाललेला असतो आणि त्याच गोष्टी ती करत असते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की नेमकी कला पोहोचलेली असते. कलाच्या पावलांचा आवाज रोहिणीला ऐकायला येतो आणि त्याचबरोबर रोहिणी मात्र कला येते हे पाहून तिलाही धक्का बसलेला असतो आणि कला जेव्हा रूमचा दरवाजा उघडते तेव्हा कलालाही धक्का बसतो, कारण रोहिणी तिथं काय करते हा प्रश्न कलाच्या समोर असतो. कला म्हणते की तुम्ही इथे, रोहिणी मॅडम तुम्ही इथे, हा प्रश्न कलाने रोहिणीला विचारलेला असतो, परंतु रोहिणी शांतच राहते आणि पाण्याचा ग्लास घेऊन पाणी पित आहे. असं तिचं नाटक चाललेलं असतं, कारण कलाला तिला दाखवायचं असतं मी इथे पाणी पिण्यासाठी आलेली आहे, अशा पद्धतीने तिने वागत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि कला दोघंही आता बोलत आहेत. तेव्हा कला म्हणते की चांदेकर तुझ्या लक्षात येते काही गोष्ट, तेव्हा अद्वैत म्हणतो काय झालं. तेव्हा कला त्याला सांगत असते की मला काय वाटतंय माहिती आहे का, हे जे पेजेस आहेत ना ते बघ ना तू, म्हणजे मला काय वाटतं हे जे पान आहे ना ते अक्षरावरून न जुळवता आपण जर ते पाठीमागे असलेल्या चित्रावरून जर जुळवलं ना
तर आपण लवकरच ते चित्र जोडू शकेल आणि एकदा का चित्र जोडलं की गोष्टी लवकर क्लिअर होतील असं कला इकडे सांगत असते. आणि तेव्हा मात्र ह्या सगळ्या गोष्टी अद्वैत आणि कला जोडत असतात. ते पान जोडायला घेतात. फायनली चित्रावरून ते पान जोडलं जातं आणि ते पान जोडल्यानंतर इकडे अद्वैत आणि कला पाहतात ते चित्र जोडलं जातं. त्यानंतर पाहिलं जातं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की खरंच हे जे आहे ते पान आपण जोडू शकलेलो आहे आणि आता घरातल्या सगळ्यांचे संसार हे मार्गी लागणार आहेत. अशा पद्धतीने त्यांचं बोलणं चाललेलं असतं. दोघंही खुश झालेले असतात. फायनली ते पेज जोडून झालेलं असतं आणि मग कला म्हणते की हे चित्र हे पान जसं आपण जोडलेलं आहे तसंच या घरातल्या सगळ्यांचे संसारसुद्धा आपण जोडूया असं कला इकडे सांगत असते. त्यासोबतच इकडे अद्वैत आणि कला दोघंही खुश झालेले आहे. दोघंही एकमेकांना मिठी मारतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. कलालाही खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला एका कॅफेमध्ये गेलेली असते आणि कॅफेमध्ये गेल्यानंतर त्या कॅफेमध्ये तिथे तिला राहुल दिसतो. राहुल कोणाशी तरी बोलत आहे या गोष्टीची तिला जाणीव झालेली असते आणि ती मात्र म्हणत असते की मला कळत नाही आहे की हा राहुल इथे कोणाशी बोलतोय. आणि तेव्हा त्या वेटरच्या बाजूला तिथे रोहिणी असते आणि जेव्हा ती आता रोहिणीला पाहणार तेव्हा सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.